नमस्कार, मी रितेश कांबळे. नमस्कार, मी अनुश्री माने आणि आमचं गाणं येतं आहे तुमच्या भेटीला. आलेलं आहे. 34 मिलियन झालेत. नखरेवाली तुम्ही पाहिलात असेल आणि असंच प्रेम करत राहा बस. ओके. रितेश, अनुश्री शांत दिसते. शूटिंगच्या वेळेसुद्धा अशीच शांत होती? हां, अशीच होती, शांतच आहे ती. ओके, अनुश्री काय सांगशील तू? गाण्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय सांगशील? गाणं म्हणजे हे लाईफ चेंजिंग गाणं आहे माझ्यासाठी तरी, कारण मला आधीपासून प्रशांत दादासोबत काम करायचंच होतं आणि ह्या चांगल्या गाण्या थ्रू मी त्यांच्या टीमला जॉईन झाले आणि हे खूप चांगलं प्रोडक्ट एक प्रशांत दादाच्या प्रोडक्शनमधून बाहेर पडतं आहे आणि लोकांना ते खूप आवडतं आहे आणि ते मिलियनमध्ये चाललं आहे. आमचे रील्ससुद्धा खूप चांगले व्हायरल होतात, लोकांना आवडतं ते गाणं. तो खूप छान एक्सपिरियन्स आहे. ओके. रितेश, तू प्रशांत दादाचा लकी चान्सच बोलायला लागेल कारण प्रत्येक गाण्यामध्ये तू असतोस. काय सांगशील त्याच्याबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स आणि तुला कसं वाटतं त्याच्यासोबत काम करताना? दादासोबत काम करायला मजाच येते, कारण त्याची सॉन्ग म्हणजे वेगळेच असतात आणि त्याच्या सॉन्गमध्ये मेन बघायला गेलं तर नाचण्यासारखे असतात सॉन्ग आणि हे नखरेवाली पण तसंच आहे, नाचण्यासारखंच आहे आणि म्हणून तर लोकांना आवडलं आहे आणि मला तर त्याच्यासोबत काम करायला आवडतं आणि त्याला पण आवडतं. तो बोलतो पण की रितेशसोबत काम करायला आवडतं. आम्ही दोघे पण एकत्रच असतो, आम्ही तिघे पण, निक, मी, सगळा आमचा ग्रुप एकत्रच असतो आणि त्याच्यावरून भारी वाटतं. आमची बॉन्डिंग खूप चांगली आहे. बरं, रितेश, तुझे कॉमेडी व्हिडिओसुद्धा व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओ तुझा व्हायरल असतो. सो तुला जास्त कॉमेडी व्हिडिओ करायला आवडतात की डान्स करायला आवडतं? पहिला तर डान्स मी हिपहॉप करायचो आधी. जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मी पप्पा वगैरे पाठवायचे नाही, पण मी करायचो. पण त्याच्यानंतर कॉमेडी व्हिडिओज म्हणजे मी नाटक वगैरे करायचो, त्याच्यामुळं मला कॉमेडी जमते आणि कॉमेडीच आवडते मला डान्सपेक्षा. मला कॉमेडी करायला आवडते कारण लोकांना आवडतं ते कॉमेडी बघायला. बरं, तुमच्या दोघांची पहिली भेट कशी होती? काय सांगाल? सॉन्गला भेटलं मला आठवत पण नाही. नाही, आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. आय थिंक एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी होती एक वेगळ्या मूव्हीची. त्याच्या मे बी आपण जेव्हा प्रमोशनल शूट होतं तेव्हा भेटलो होतो, पण तेव्हा आमचं काही जास्त इंटरॅक्शन नव्हतं झालं. आम्ही मेसेजेसवरती खूप चांगले फ्रेंड्स होतो, बोलायचो. पण रितेशचा स्वभाव असा आहे की तो फोन पर्सन आहे, मे बी तो मेसेजेसवरती असं खूप बोलतो. तो कुणाचे कॉलही रिसीव करत नाही आणि समोरासमोर तर तो बोलतच नाही, पण मेसेजवरती तो बोलतो, खूप छान बोलतो आणि आम्ही खूप इकडच्या तिकडच्या गोष्टी, मग जोक्स वगैरे त्याचं ते चाललेलं असतं मेसेजेसवरती. पण जेव्हा आम्ही समोरासमोर आलो प्रत्यक्षात, तेव्हा असं झालं की अरे हाच तो मुलगा ना जो माझ्याशी बोलतो, समोर बोलत का नाही आहे? आणि मी बोलते आहे की कसं आहेस रितेश, काय चाललंय, बाकीच्या गोष्टी, आणि ह्याचं हां हो ठीक आहे, बरं आहे, तू कशी आहे, असं माझं असं की अरे हाच आहे ना तो मुलगा. सो अशी आमची फर्स्ट मीट होती. बरं रितेश, लाजतोस तू की? लाजतो नाही, म्हणजे मी बोलतच नाही डायरेक्ट असं. आणि काय लाजणं वगैरे नाही, मी नाही लाजत, मी लाजवतो सर्वांना. सगळ्यात जास्त बोलायला तुला कोणाकडे आवडतं? कोणासोबत जास्त बोलतोस? बोलायला निक, प्रशांत, सोना, चेतू, जो ग्रुप आहे तेवढं पुरतीच, नाही तर नाही मी जास्त फक्त मेसेजवरती बोलली, मेसेजवरच बोलतो मी जास्त. बरं, त्यांनी आता कबूल केलं आहे की तो निक आणि यांच्यासोबत जास्त बोलतो. सो तुझ्यासोबत असे काही प्रँक वगैरे केलेत का, किंवा तुला असं त्रास देणं वगैरे शूटिंगच्या वेळेला असं काही चालू होतं का? नाही असं काही, म्हणजे आमचं ती त्रास देत होती मला जेव्हा चप्पल फेकायचं, माहिती आहे ना? हा काय तो होता तो सीन scene? होता जेव्हा म्हणजे मी दगड मारून झाडावरून चिंचा काढते, तर असा तो सीन होता. पण तो शूटिंग वाईज आम्ही असा शूट केला होता की हा वरती असतो आणि मला असं वाटतं की मी दगड मारून चिंचा खाली पडतात, पण ॲक्च्युअलमध्ये हा वरून चिंचा फेकत असतो, तर तो झाडावर असतो. आणि तिथे सीन असा होता की मग मी चप्पल काढून ती चप्पल फेकते आणि मग ती चप्पल त्याला लागते. तर त्या सीनच्या वेळी आम्ही खूप मजा घेतली, म्हणजे रितेशची मजा सगळ्यांनीच घेतली. ऑल ओव्हर सेटवर जेवढे लोक होते तेव्हा, टेक्निकल वाले लोक असतील किंवा जे कोण असतील, सगळ्यांनी खूप मजा घेतली तेव्हा रितेशची. असं नाही की मी एकटीनेच. काय सांगशील रितेश, तुला कुठला सीन आवडला होता या गाण्यातला? सगळे चांगले आहेत. अजून कुठला, तो खंडोबाचा काय, हां तो, आणि एक वन टेकवाला जो डान्सवाला आहे, हां, आणि
आणि त्याच्यानंतर तो खंडोबाला न वसं केला तो भारी चालला आहे, कारण एक नंबर आला आहे तो. गाण्याला तुफान प्रतिसाद तर मिळतोच आहे, पण प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुझी आणि प्रशांत दादाची इवन दोघांची कशी ओळख झाली होती आणि तुमची जर्नी कशी चालू झाली गाण्याची. तू पहिला सांग. ओके सो प्रशांत दादाची आणि माझी ओळख म्हणजे आत्ता आम्ही एकत्र काम करतोय, पण त्यालासुद्धा माझ्यासोबत काम करायची 3 वर्षापूर्वी इच्छा होती आणि मलासुद्धा. आणि तेव्हा त्यांनी एका गाण्यासाठी मला विचारलंसुद्धा होतं, पण तेव्हा मला मॅनेज करणारे लोक वेगळे होते, तर त्यामुळे ते गाणं माझ्यापर्यंत आलं नाही किंवा प्रशांत दादाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्यासोबत झाला नाही. तो माझ्या टीममेटसोबत त्यांच्यासोबत बोलत होता किंवा जे मला मॅनेज करत होते त्यांच्यासोबत बोलत होता. आणि त्याला तेव्हा असं वाटलं की म्हणजे ही चांगलं म्हणजे आहे, ठीक आहे आपण करतोय, पण बहुतेक अनुश्री काही चांगलं काम करणार नाही किंवा तिला थोडासा ॲटिट्यूड असेल किंवा आपण म्हणजे ॲक्च्युली कारण तेव्हा माझं त्याच्याशी डायरेक्ट बोलणं झालं नव्हतं. सो टीममेट जे सांगत होते त्याला की नाही मग आम्ही एवढे चार्ज करू तेवढे चार्ज करू, वॉट एव्हर त्यांचे काही टॉक्स झाले असतील तेव्हा. सो प्रशांत दादाच्या मनात असं होतं बहुतेक की नाही हिला नाही घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांच्यामधून बाहेर पडले, त्या टीममधून बाहेर पडले आणि मग मी इंडिव्हिज्युअली काम करायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर आमचं बोलणं व्हायचं की हां दादा चालेल, मला सांग काही असेल तर मी करेन. आणि मग तेव्हा आता नखरेवालीसाठी दादानी मला विचारलं. सो आम्हाला 3 वर्षापूर्वी एकत्र काम करायची मला पण पर्सनली इच्छा होती आणि त्याला पण होती. ती आत्ता 2024मध्ये कंप्लीट झाली. रितेश. माझं सगळ्यांना माहितीच आहे. लॉकडाऊनमध्ये दादानी माझी व्हिडिओ लाईक केलेली एक, तर त्यांनी तेव्हा कमेंट पण केलेली. तर मी तेव्हा मेसेज केला, कारण माझी बायको सॉन्ग आलेलं तेव्हा आणि ते व्हायरल होतं आणि मला समजलं की ह्या माणसाचं ते गाणं आहे, ह्यानी लिहिलं आहे. तर मी त्याला मेसेज केला की असं असं आहे दादा, मी पण तुझे सॉन्ग बघितले आहेत आणि पोरी तुझ्या नादांपासून मी त्याला बघतो आहे, पण मला माहीत नव्हतं की हे गाणं प्रशांत दादाचं आहे असं. तर माझी बायकोच्या वेळी मला समजलं की असं असं गाणं आहे. आणि नंतरला मग मी मेसेज केला दादाला की इंस्टाग्रामला की आपण भेटूया हे ते. तो पण मला बोलला की आपण भेटू एकदा, काम करू सोबत. त्याला पण काम करायचं मला पण काम करायचं होतं, पण मी कधी असं सॉन्ग वगैरेमध्ये नाही. पण मला असं वाटलेलं आपण शॉर्ट फिल्म वगैरे करू, पण नाही, दादा सॉन्गमध्ये घेतलं. कारण मला सॉन्ग तर येतच नाही. सॉन्ग म्हणजे कसं असतं ते माहितीच नव्हतं की काय करायचं हे ते, कारण मी कॉमेडी करतो तर मला ते सूट नाही होत. पण ह्यांनी सूट कसं केलं काय माहिती नखरेवालीमध्ये, आणि चांगलं झालं. तर दादाला लॉकडाऊनपासून आम्ही मग नंतरला आपली आरीला दादानी मला सॉन्गमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर मग आमचं आपली आरीपासून खूपच बॉन्डिंग झालं. मग आपलीच हवा, मग जेवढे पण सॉन्ग आहेत तेवढे मग मी दादाकडेच असायचो. मी 2-3 महिना घरीच नाही जायचो मार्केटला. माझं जे ओल्ड घर होतं तिथं मी जायचोच नाही, मी दादाकडेच असायचो. कपडे वगैरे मला कपडे घरून पाठवायचे इथं पनवेलला. तर अशी ओळख झाली आणि अजून पण आहे ओळख आणि ती कधी तुटणार नाही. म्हणजे आमची बॉन्डिंग कधीच कोण मध्ये येऊन कोण नाही करणार.